मित्रांनो, काल ओबीसीचा एल्गार मेळावा नांदेड येथे संपन्न झाला। त्या मेळाव्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः उपस्थित होते। त्या मेळाव्यासाठी लक्ष्मण हाके आणि कोणतो नवनाथ वाघमारे हे सुद्धा उपस्थित होते। आता मित्रांनो, मूळ मुद्दा लक्षात घ्या, त्या मोर्चाला जी एकंदर पब्लिक होती ती 1000 पेक्षा जास्त नव्हती। म्हणजे एवढा ओबीसींची लोकसंख्या आपण महाराष्ट्रामध्ये 64% असं हे नेते म्हणतात। लक्षात घ्या, 64% पॉप्युलेशन एवढी मोठी लोकसंख्या असताना जर फक्त 1000, ठीक आहे, तो त्यांनी वाढवून सांगितलेला आकडा आहे, परंतु बांठिया आयोगानुसार 37% ओबीसींची लोकसंख्या आहे। 37% हा सुद्धा आकडा काही छोटा आकडा नाही। आणि असं असताना सुद्धा फक्त 1000 लोक उपस्थित राहतात। हे कशाचं द्योतक आहे याचा विचार वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे। मित्रांनो, मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचा हितचिंतक आहे, तो बऱ्याच जणाला माहीत आहे, परंतु काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे। मी जरी अत्यंत छोटा एकदम सर्वसामान्य माणूस असलो, तुम्ही जे व्हिडिओ ऐकणारे आहात तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य व्यक्ती जरी असलो, तरी माझं जे निरीक्षण आहे ते मांडणं माझं कर्तव्य आहे। ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी, मी अनेकदा 99% चांगल्या गोष्टीच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही अशा गोष्टी सुद्धा सांगणं गरजेचं आहे ज्याचा समाजामध्ये काय इफेक्ट पडत आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठं जावं, कशाला जावं याबद्दल मी बोलू शकत नाहीत आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही, लक्षात घ्या। परंतु लक्षात घ्या, त्या मेळाव्याला जर छगन भुजबळ असते किंवा ओबीसीचे अन्य बबनराव तायवाडे कोणी अन्य नेते असते तर ठीक आहे, परंतु एक असा नेता ज्याच्या मागे काही सुद्धा नाही, लक्षात घ्या, ज्याच्या मागे स्वतः धनगर समाज सुद्धा नाही। आणि मागच्या काही काळामध्ये तुम्ही बघितलं असं ना, बीडमध्ये लक्ष्मण हाके आले आणि लक्ष्मण हाकेच्या स्टेजवर तुम्हाला गर्दी दिसली, लक्षात घ्या, लक्ष्मण हाकेच्या सभेला तुम्हाला गर्दी दिसली, परंतु ती गर्दी ओरिजिनल गर्दी नव्हती। म्हणजे एकीकडे केवळ एक बदल्याचं राजकारण, केवळ एक बदल्याचं समाजकारण म्हणून ती गर्दी आलेली होती। ती जास्त करून धनंजय मुंडे यांची समर्थक असणारी ती गर्दी होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। ॲक्च्युली त्यातील एकही माणूस, त्यातील एक सिंगल माणूस सुद्धा पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांना सोडून मतदान करणार नाही, अशी ती गर्दी होती। त्यामुळे त्या गर्दीचा 0% फायदा हा वंचित बहुजन आघाडीला आहे। आणि इतर ठिकाणी, इतर वेळी कोणताही ओबीसी समाज, कोणीही ओबीसी लक्ष्मण हाके यांच्यासोबत नाही। अगदी बीडला ज्यावेळेस एल्गार मेळावा झाला, बीडला ज्यावेळेस ओबीसीचा एल्गार मेळावा झाला, त्यावेळेस सुरुवातीला अगदी बॅनरवर सुद्धा लक्ष्मण हाकेचं नाव टाकण्यात आलेलं नव्हतं। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं नाव ॲड करण्यात आलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला भाषणाची संधी देण्यात आली। म्हणजे ही गोष्ट, याविषयी थोडं आकलन करणं वंचित बहुजन आघाडीने खूप गरजेचं आहे, कारण यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होत आहे। कारण मुळात वंचित बहुजन आघाडी आणि लक्ष्मण हाके याच्या विचारधारेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। वंचित बहुजन आघाडीची विचारधारा ही शिवराय फुले शाहू आंबेडकर संविधानाची विचारधारा आहे, समतेची विचारधारा आहे, मानवतेची विचारधारा आहे, धम्माची विचारधारा आहे, परंतु लक्ष्मण हाकेची विचारधारा ती नाही। लक्षात घ्या, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब ज्यावेळेस आरक्षणाची मांडणी करतात, ज्यावेळेस आरक्षणावर भाष्य करतात, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये समता असते, मानवता असते, सर्वांना हक्क आणि अधिकार भेटले पाहिजेत हे असतं। मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे आणि ओबीसींना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे, ही भूमिका माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची असते। फक्त त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांचं ताट वेगळं असायला हवं आणि ओबीसींचं ताट वेगळं असायला हवं, जेणेकरून ओबीसींचे सुद्धा राजकीय हक्क अबाधित राहतील
एवढी साधी सोपी सरळ भूमिका माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची आहे. परंतु लक्ष्मण हाके याच्या मनामध्ये समतेपेक्षाही द्वेष जास्त भरलेला आहे, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस, माझं एक वाक्य हमेशा लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही कोणाचा तरी द्वेष करता त्यावेळेस तुम्ही बुद्धांपासून करोडो मैल दूर गेलेले असता, लक्षात घ्या. आणि याच्या नसानसामध्ये पार पायापासून, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत केवळ आणि केवळ द्वेष मराठा समाजाविषयी भरलेला आहे. कुणाच्या? लक्ष्मण हाकेच्या. आणि अशा माणसाला साथ देऊन वंचित बहुजन आघाडीचा कसलाही फायदा होणार नाही. मागच्या इलेक्शनला लक्ष्मण हाकेला सोबत घेतलं, काय फायदा झाला? अजिबात कसलाही फायदा झालेला नाही. म्हणजे लक्ष्मण हाके इलेक्शनला, ऐन निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर भाषण करतो आणि निवडणूक झाल्यानंतर जाहीरपणे ऑन कॅमेरा तोच लक्ष्मण हाके म्हणतो की आम्ही भारतीय जनता पार्टीला मदत केली, आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. म्हणजे हा बघा, दुटप्पी भाव बघा किती आहे. जे तुमच्या आत आहे ते बाहेर दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने एकीकडे पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करणार. हे स्वतः लक्ष्मण हाके ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळेस त्याला धनगर बांधवांनी सुद्धा मतदान केलेलं नाही. धनगर समाजाचं एवढं मोठं आंदोलन उभा राहिलं, त्यामध्ये सुद्धा धनगर समाजाने त्याला बोलावलं नाही. म्हणजे लक्ष्मण हाकेच्या पाठीमागे ना ओबीसी आहे ना कोणताही समाज आहे. कारण हा माणूस विषमतेने, द्वेषाने पछाडलेला एक माणूस आहे, लक्षात घ्या. याच्या पलीकडे मी जास्त बोलणार नाही. आणि यामुळे वंचित बहुजन आघाडीचा कसलाही फायदा होणार नाही. आणि तिथं माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी उलट भाषण केलं. मला खूप आवडलं भाषण. तिथं त्यांनी ओबीसींनाच दोष दिला. ओबीसींच्या जे हिंदू म्हणून ओबीसी जो कोणाच्या मागे लागलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे लागलेला आहे. आणि त्यामध्ये उलट त्यांची कशी फसवणूक झालेली आहे. ओबीसींनी काय केलं, जो सगळा सरसकट ओबीसी नाही म्हणत, पण ओबीसी मधले जे काही घटक आहेत या लोकांनी काय केलं, माधव नावाचा एक पॅटर्न बनवला. आणि याद्वारे यांना असं वाटलं की आपण काय करू, जे प्रस्थापित मराठे आहेत यांच्या विरोधामध्ये माधव नावाची एक फळी उभा करू. आता या लोकांनी फळी उभा केली, भारतीय जनता पार्टीला बळ दिलं, RSSला बळ दिलं. आणि RSSला बळ दिल्यानंतर, भारतीय जनता पार्टीला बळ दिल्यानंतर ज्यावेळेस एवढे अथक प्रयत्न करून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली, आज भारतीय जनता पार्टी रेकॉर्ड फुल झालेला आहे प्रस्थापित मराठ्यांनी, लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा यांच्यावर तिथं भारतीय जनता पार्टीमध्ये सतरंजा उचलायची वेळ आली. आणि मग अशा पद्धतीने लक्षात घ्या, एवढी साधी सोपी गोष्ट या लोकांना कळली नाही. परंतु याच माधव पॅटर्नने ज्यांना असं वाटतं की या प्रस्थापित मराठ्यांना हरवायचं, लक्षात घ्या, माझा यांना जाहीर पाठिंबा आहे, परंतु तुमची भूमिका इमानदार असायला हवी, त्यामध्ये द्वेष नसायला हवा, लक्षात घ्या. त्यामध्ये हक्क अधिकाराची लढाई असायला हवी. ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही संविधानाला धरून आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय याला धरून आहे, परंतु तुमची भूमिका जर चड्डी गँगला धरून असेल, तुमची भूमिका जर RSSला धरून असेल, तुमची भूमिका जर भारतीय जनता पार्टीला धरून असेल, तर तुम्ही कीव करण्याच्या योग्यतेचे नाहीत. उद्या लक्षात घ्या, उद्या यापासून धडा घेऊन तरी हे लोक वंचित बहुजन आघाडी सोबत ओबीसी उभा राहणार आहे का? आणि लक्ष्मण हाके यदा कदाचित जरी उद्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आला तरी सुद्धा ओबीसी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहे का? धनगर समाज मतदान करणार आहे का? माळी समाज मतदान करणार आहे का? किंवा पंकजाताई मुंडे यांचे समर्थक, धनंजय मुंडे यांचे समर्थक मतदान करणार आहेत का? नाही. आणि यामुळे उलट वंचित बहुजन आघाडी सोबत जर पंकजाताई आल्या
तर ती एक क्रांती असेल, लक्षात ठेवा. जर छगन भुजबळ आले तर ती एक क्रांती असेल, लक्षात ठेवा. जर महादेव जानकर सारखे नेते आले तरी सुद्धा ती एक क्रांती असेल, कारण या लोकांच्या डोक्यामध्ये किमान द्वेष भरलेला नाही, लक्षात घ्या. जरी यातील काही लोक सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी सोबत जरी गेलेले असले तरी सुद्धा यांच्यामध्ये द्वेष नाही. आणि मग अशामध्ये मला जे वाटलं की लक्ष्मण हाके आणि तो नवनाथ वाघमारे यांच्यासोबत जाऊन वंचित बहुजन आघाडीचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होत आहे. त्या सभेला केवळ 1000 लोक, 1000 सुद्धा नव्हते लोक, एवढे कमी लोक तिथं उपस्थित असणं हे मला तरी अत्यंत चुकीचं वाटलं. त्यामुळे ही मांडणी मी करत आहे. तुमचं मत सुद्धा नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.